नमस्कार, मी डॉक्टर प्रदीप जाधव, ऑर्थोपेडिक सर्जन ऍट ऑर्थोडोमा स्किन अँड जॉइंटिंग. तर आज आपण खांदेदुखीबद्दल बोलणार आहोत. खांदेदुखीच्या कारणामध्ये मुख्य कारण आहे फ्रोझन शोल्डर. तर फ्रोझन शोल्डर म्हणजे काय, तर नावातच आहे फ्रोझन म्हणजे याच्यामध्ये सांधा गोठतो, म्हणजे सांध्याची हालचाल कमी होते. सो बऱ्याचदा पेशंटचे कंप्लेंट्स असतात की केस विंचरताना त्रास होणे, शर्ट काढताना त्रास होणे, पॉकेटमध्ये वॅलेट काढताना त्रास होणे, त्याच्यामध्ये सांध्याची हालचाल कमी झाल्यामुळे पेशंटला हा त्रास होतो. तर हा आजार का आणि कोणामध्ये होतो, तर युजली जर खांद्याला काही इंजुरी झाली असेल, जसे की जर्ग, त्यामुळे आपल्या कॅप्सूलला इंजुरी होतो, तो कडक होतो आणि खांदा स्टिफनेस व्हायला चालू होतो. आणि तसेच डायबिटीज, थायरॉइड अशा कंडिशन मध्ये हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. या आजाराच्या 3 स्टेजेस असतात: स्टेज ऑफ इन्फ्लमेशन, स्टेज ऑफ फ्रीजिंग अँड स्टेज ऑफ रिझॉल्युशन. पहिल्या स्टेज मध्ये पेशंटला खांद्यामध्ये सूज म्हणजे इन्फ्लमेशन जास्त असल्यामुळे दुखणे जास्त असते. बऱ्याचदा पेशंटला रात्रीतून जाग पण येते दुखल्यामुळे. सेकंड स्टेज मध्ये, स्टेज ऑफ फ्रीजिंग मध्ये दुखणं कमी होऊन स्टिफनेस वाढलेला असतो. या आजाराच्या ट्रीटमेंट मध्ये मुख्यतः पहिल्या स्टेज मध्ये ज्यामध्ये दुखणं जास्त असतं त्यावेळेस आम्ही अँटी इन्फ्लेमेटरी, ज्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते, बर्फाचा शेक, फिजिओथेरपी अँड जेंटल एक्सरसाइज असतात. स्टेज 2 किंवा 3 मध्ये ज्यामध्ये दुखणं कमी आलेलं असतं, अशामध्ये आम्ही विगरस फिजिओथेरपीचा किंवा एक्सरसाइजचा सल्ला देतो, किंवा कधी इंट्राआर्टिक्युलर इंजेक्शन देण्याचा हा एक पर्याय असतो. या कंडिशन मध्ये बऱ्याचदा ऑपरेशनची गरज नाही लागत.